प्रत्येक मोठी गोष्ट ही छोट्या स्वप्नापासूनच सुरू होते. असंच छोटंसं स्वप्न 15 वर्षापूर्वी बघितलेलं गोव्याच्या कुबल काकांनी. कुबल काकांचं हे छोटंसं स्टॉल गोवा किरण पाण्यावरती आहे. म्हणजेच तुम्ही गोव्यामध्ये जेव्हाही एंटर करता त्यावेळेला तुम्हाला त्यांचं स्टॉल दिसतंच आणि त्यांच्या स्टॉलवर तुम्हाला मिळणार आहे गरमागरम वडापाव, भजी पाव आणि गोव्याची स्पेशल असं रस ऑमलेट. गोव्यामध्ये फिरायला जाणारे टुरिस्ट आणि लोकल लोक सुद्धा ह्यांच्याकडे थांबून गर्दी करून रस ऑमलेट खाऊन जातात. ते पण एकदम गरमागरम ऑमलेट बनताना बघून तर माझ्या तोंडाला तर पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता तर वाढत चाललेली. कधी मला रस ऑमलेट मिळतो आणि कधी मी खाते असं झालेलं. पण तुम्हाला माहितीये का, इथे तुम्हाला रस ऑमलेट बरोबर दिली जाते ती गोवन पोळी. म्हणजे इथे तुम्हाला पाव दिला जात नाही, तो गोव्याची स्पेशल अशी गोवन पोळी दिली जाते. त्याबरोबर हे रस ऑमलेट लाखात एक लागतं. इथे आपलं मस्त गरमागरम ऑमलेट बनवून तयार झालेला आहे. ऑमलेट बरोबर दिला जातो तो चिकनचा रस्सा आणि तो पण स्पेशल गोवन पद्धतीतला चिकनचा रस्सा. इथे तोंडाला पाणी सुटणारा आपला रस ऑमलेट तयार झालेला आहे. बघू शकतात किती जबरदस्त दिसतंय ते. मी तर अक्षरशः तुटून पडणार आहे रस ऑमलेट वरती. जर तुम्हाला एवढं बेस्ट रस ऑमलेट टेस्ट करायचं असेल तर जेव्हाही तुम्ही गोवा फिरायला जाल तेव्हा नक्की गोवा किरण पाण्याजवळ परमेश्वर वडापाव सेंटरला एकदा तरी व्हिजिट करा आणि त्यांच्याकडे तुम्ही हे गरमागरम रस ऑमलेट नक्की टेस्ट करा, जे जगात भारी आहे. नक्कीच तुम्हीही पहिल्या बाईट मध्ये सरळ ढगात जाल. तर चला टेस्ट करून बघूया. इथे घेतलेला आहे मी रस ऑमलेटचा पहिलाच बाईट आणि पहिल्या बाईट मध्ये मी गेली सरळ ढगा. इतकी जबरदस्त टेस्ट होती. प्रत्येक मोठी गोष्ट ही छोट्या स्वप्नापासूनच सुरू होते. असंच छोटंसं स्वप्न 15 वर्षापूर्वी बघितलेलं गोव्याच्या कुबल काकांनी. कुबल काकांचं हे छोटंसं स्टॉल गोवा किरण पाण्यावरती आहे. म्हणजेच तुम्ही गोव्यामध्ये जेव्हाही एंटर करता त्यावेळेला तुम्हाला त्यांचं स्टॉल दिसतंच आणि त्यांच्या स्टॉलवर तुम्हाला मिळणार आहे गरमागरम वडापाव, भजी पाव आणि गोव्याची स्पेशल असं रस ऑमलेट. गोव्यामध्ये फिरायला जाणारे टुरिस्ट आणि लोकल लोक सुद्धा ह्यांच्याकडे थांबून गर्दी करून रस ऑमलेट खाऊन जातात. ते पण एकदम गरमागरम ऑमलेट बनताना बघून तर माझ्या तोंडाला तर पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता तर वाढत चाललेली. कधी मला रस ऑमलेट मिळतो आणि कधी मी खाते असं झालेलं. पण तुम्हाला माहितीये का, इथे तुम्हाला रस ऑमलेट बरोबर दिली जाते ती गोवन पोळी. म्हणजे इथे तुम्हाला पाव दिला जात नाही, तो गोव्याची स्पेशल अशी गोवन पोळी दिली जाते. त्याबरोबर हे रस ऑमलेट लाखात एक लागतं. इथे आपलं मस्त गरमागरम ऑमलेट बनवून तयार झालेला आहे. ऑमलेट बरोबर दिला जातो तो चिकनचा रस्सा आणि तो पण स्पेशल गोवन पद्धतीतला चिकनचा रस्सा. इथे तोंडाला पाणी सुटणारा आपला रस ऑमलेट तयार झालेला आहे. बघू शकतात किती जबरदस्त दिसतंय ते. मी तर अक्षरशः तुटून पडणार आहे रस ऑमलेट वरती. जर तुम्हाला एवढं बेस्ट रस ऑमलेट टेस्ट करायचं असेल तर जेव्हाही तुम्ही गोवा फिरायला जाल तेव्हा नक्की गोवा किरण पाण्याजवळ परमेश्वर वडापाव सेंटरला एकदा तरी व्हिजिट करा आणि त्यांच्याकडे तुम्ही हे गरमागरम रस ऑमलेट नक्की टेस्ट करा, जे जगात भारी आहे. नक्कीच तुम्हीही पहिल्या बाईट मध्ये सरळ ढगात जाल. तर चला टेस्ट करून बघूया की हे रस ऑमलेट नक्की लागतं कसं ते. नमस्कार मित्रांनो, मी आलेली केरी किरण पाण्याजवळ. तिथे लागलेली तुडुंब गर्दी तर थांबली आणि बघितलं तर काय, तर तिथे मिळते गोव्याचा स्पेशल रस्सा आमलेट आणि इथे मिळते ती पोळी. ह्याला पोळी म्हणतात, जी दिसते एकदम पावासारखी पण इकडची स्पेशालिटी आहे. तर आपण हे टेस्ट करून बघूया की कसं लागतं ते. इथे घेतलेला आहे मी रस ऑमलेटचा पहिलाच बाईट आणि पहिल्या बाईट मध्ये मी गेली सरळ ढगात. इतकी जबरदस्त टेस्ट होती. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हाही केरी किरण पाण्याजवळ याल इकडचं सुंदर व्ह्यू बघण्यासाठी, तेव्हा नक्की व्हिजिट करा परमेश्वर वडापाव सेंटरला. त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे झणझणीत गरमागरम वडापाव, तसेच मिरची पाव आणि इकडचा स्पेशल असा रस्सा आमलेट आणि त्याबरोबर ही पोळी. ही जबरदस्त डिश नक्की टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं.